नमस्कार. कधीकधी आयुष्यात अशा काही भेटी होतात ज्या कायमच्या लक्षात राहतात. आज आपण अशाच एका खास भेटीबद्दल बोलणार आहोत. एका अशा अनुभवाबद्दल ज्याने एका माणसाचा प्राण्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला. आणि हे जे वाक्य आहे ना, ते खरं तर कथेच्या शेवटी येतं, पण आपण ते सुरुवातीलाच पाहतोय. का? कारण त्या एका वाक्यात त्या संपूर्ण दिवसाचं, त्या अनुभवाचं सार दडलेलं आहे. चला तर मग पाहूया 55 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं. चला तर गोष्टीची सुरुवात होते राणीगंजमध्ये. एका अगदी शांत रम्य दुपारची ही गोष्ट आहे. लेखकाच्या लहानपणीच्या घराच्या परिसराचं हे वर्णन आहे, जिथे निसर्ग आणि माणसं जणू काही एकत्रच नांदत होती. तर हे जे घर होतं ना, ते एका मोठ्या आलिशान आवारात होतं. आणि हे आवर म्हणजे जणू काही निसर्गाचा एक तुकडाच होता. सगळीकडे हिरवंगार गवत, त्यावर उमललेली रंगीबेरंगी फुलं आणि मोठमोठी भव्य झाडं. आणि हो, याच आवारात एक अश्वत्थाचं झाड होतं, ज्यावर वानरांच्या एका टोळीने आपला अड्डाच बनवला होता. म्हणजे त्यांचं तिथे असणं ही काही नवीन गोष्ट नव्हती. अगदी रोजच्या जीवनाचा भाग होता ते. तर अशीच एक शनिवारची दुपार होती. मस्त जेवण झालेलं आणि लेखक हातात एक छानसं पुस्तक घेऊन वाचनात अगदी रमून गेले होते. सगळीकडे अशी काही शांतता होती की साहसी कथा वाचायला ह्यापेक्षा चांगलं वातावरण असूच शकत नाही. पण ही जी शांतता होती ना, ती फार काळ टिकली नाही. ती भंग पावली. आणि तीही अशा एका घटनेने, ज्याने ती संपूर्ण दुपार हदरून टाकली. ते वाचनात इतके गुंग होते आणि अचानक एक आवाज आला. एक असा आवाज जेने ती सगळी शांतता भंग पावली. सुरुवातीला वाटलं की असतील कुत्रे, नेहमीचंच आहे. कदाचित एखाद्या बिचाऱ्या डुकराला त्यांनी घेरलं असेल, म्हणून त्यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्षच केलं. पण तो जो गोंधळ होता तो काही थांबेना. उलट तो वाढतच चालला होता. कुत्र्यांच्या भुंकण्यामध्ये आता कावळ्यांची कावकावसुद्धा मिसळली होती. आता मात्र उत्सुकता त्यांना शांत बसू देईना. नक्की काय चाललंय हे पाहण्यासाठी ते धावतच बाहेर गेले. आणि तिथे जे दृश्य दिसलं ते अक्षरशः हादरवून टाकणारं होतं. वानरांच्या टोळीचा प्रमुख, एक मोठा नर वानर, एका लहानग्या पिलाला अक्षरशः ओरबाडत होता. त्याला निर्दयपणे चावत होता. त्याचा इरादा स्पष्ट होता. त्याला त्या पिलाला ठार मारायचं होतं. आणि हे सगळं ती असहाय्य आई बिचारी डोळ्यासमोर पाहत होती. हे भयानक दृश्य पाहिल्यावर लेखक एक क्षणही थांबले नाहीत. त्यांनी कसलाही विचार केला नाही आणि थेट त्या पिलाला वाचवण्यासाठी धाव घेतली. आणि त्यांची बचाव मोहीम सुरू झाली. त्यांनी एकाच वेळी 2 आघाड्यांवर लढा दिला. हातात एक मजबूत काठी घेतली, दगड उचलून त्या मोठ्या हल्ला करणाऱ्या वानरावर फेकले, त्याला पळून लावलं आणि त्याचवेळी खाली जमलेल्या भुकेल्या कुत्र्यांना काठीने दूर ठेवलं, जे त्या पिलावर झडप घालायला टपले होते. त्या मोठ्या वानराने अखेर त्या जखमी पिलाला छतावरून खाली फेकून दिलं. आणि ते जवळजवळ निर्जीव झालेलं शरीर खाली कोसळत असताना लेखकाने त्याला जमिनीवर पडायच्या आतच झेललं. त्यांनी पाहिलं ते एक नर पिलू होतं. आता इथून पुढे कथेचा वेग थोडा कमी होतो. आता लक्ष आहे ते वाचवलेल्या पिलावरच्या प्रथमोपचारावर. आणि त्याचवेळी त्यांना आणखी एका अस्तित्वाची जाणीव होते. त्या पिलाला उचलून त्यांनी घरामागच्या पोल्ट्रीच्या खुराड्यात नेलं. त्याच्या शरीरावर खोल चावल्याच्या आणि ओरखड्यांच्या जखमा होत्या. वडिलांनी लगेच प्रथमोपचार सुरू केले. जखमा स्वच्छ करून रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं त्याचा श्वास मंद असला तरी सुरू होता, स्थिर होता. आणि जेव्हा त्याच्या चेहऱ्यावर थंड पाण्याचे हबके मारले तेव्हा ते शुद्धीवर आलं. त्याच्यात थोडी हालचाल दिसली. हे सगळं करत असताना, म्हणजे त्या पिलाची काळजी घेत असताना, त्यांना एक विचित्र भावना जाणवू लागली. जसं काही कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे, अगदी शांतपणे, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून. आणि त्यांनी मागे वळून पाहिलं तर काय, त्या पिलाची आई स्वयंपाकघराच्या छतावर अगदी शांतपणे बसून हे सगळं पाहत होती. तिच्या नजरेत आता भीती नव्हती, तर एक प्रकारचा विश्वास होता. आपली आई तिथे आहे हे कळताच ते लहानगं पिलू रडायला लागलं, हुंदके देऊ लागलं. मग लेखकांनी लगेच बाजूला होऊन त्या आईला खाली येण्यासाठी वाट मोकळी करून दिली. ती खाली उतरली, आपल्या पिलाजवळ गेली, त्याला हळुवारपणे उचलून घेतलं आणि त्याच्यात जखमा तपासू लागली. आणि मग तो क्षण आला जो या संपूर्ण कथेचा आत्मा आहे. एक असा संवाद ज्यात एकही शब्द नव्हता, पण भावनांचा जणू महापूर होता. आपल्या पिलाला कुशीत घेतल्यानंतर त्या आई वानराने लेखकाकडे पाहिलं आणि पुढचे काही सेकंड ती त्यांच्या डोळ्यात डोळे घालून अगदी थेट पाहत राहिली. त्या नजरेत काय होतं? लेखकाला हे अगदी स्पष्टपणे जाणवत होतं की ती आई तिच्या डोळ्यांमधून मूकपणे आभार मानत होती. माझ्या मुलाला वाचवल्याबद्दल धन्यवाद, असं जणू ती म्हणत होती. ती एक कृतज्ञता होती. आणि त्या एका क्षणात लेखकाला जाणवलं की त्यांच्यासमोर फक्त एक प्राणी नाहीये, फक्त एक वानर नाहीये, तर एक आई आहे.
आपल्या दुःखी मुलाला कुशीत धरलेली एक वैश्विक माता. तिथे प्रजातींच्या सगळ्या भिंती गळून पडल्या होत्या. आणि त्या छोट्याशा भेटीने त्यांना एक गोष्ट खात्रीने पटवून दिली, ती म्हणजे माणूस आणि प्राणी यांच्यात संवाद होऊ शकतो, परस्पर विश्वास निर्माण होऊ शकतो. हे फक्त कल्पना नाही, तर हे एक वास्तव आहे. करुणा आणि समजूतदारपणा असेल तर हे नातं नक्कीच जुळू शकतं. त्या दुपारच्या घटनेला आज 55 वर्षे झाली आहेत. इतका मोठा काळ लोटलाय, पण त्या काही क्षणांचा जो प्रभाव आहे तो मनावर आजही तितकाच खोल आणि ताजा आहे. आणि ही कथा आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडते की करुणेचा एक छोटासा क्षण, फक्त एक क्षण, आपल्याला सर्व सजीवांमधील नात्यांबद्दल, त्यातील बंधांबद्दल खरोखर किती मोठं काहीतरी शिकवून जाऊ शकतो.